आशीर्वाद काहीच हे बघा फायनली झालेलं आहे. तर काही फायनली बघा आपण सगळीकडे चारकोल लावलेलं आहे. 132 एक्शन. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या अशा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला काहीच मी रोजच्या प्रमाणे आंघोळ झालेली आहे माझी. तर तुम्हाला तर माहिती आहे काहीच आंघोळ बात कर रहे रे बाबा. नंतर डायरेक्ट मी ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि मग निघतो माझ्या जॉबवरती. तर चला काहीच आता मी निघतो जॉबवर माझ्या. पहिले जातो बाहेर, बायको बसलेली, पप्पा पोह्यासाठी बघा प्लेट घेऊन आले आपल्याला. अभी मजा आएगा ना भिड़ो. नाश्ता करायला पोहे, गरम गरम पोहे वगैरे खाऊन घेऊ आज आपण पण पप्पांसोबत आणि जाऊ आपण आपल्या जॉबवर. काहीच झाडं बघा काहीच आलेले भरपूर आले पप्पा. तर काही झाडं बघा भरपूर आलेत बघा ना. जांभळाचे पण ही टमाटे झाड आले माहिती पप्पा, ही छोटे छोटे टमाटीची साईज सगळी. तिथलं टमाटो आणते 2-3 मी. ते काय टमाटी आहेत, ही काय टमाटी. हां तिथली जाऊ का मी. पाण्याची बॉटल देऊ. हां निघतो मी. तर काही चला आता आपण निघा जॉबवरती. बाहेरचे व्ह्यू गाईज बघू शकता. आता खिडकीत आलोय मी मागच्या साईडला. मस्त थंड थंड आहे बघा, भारी आहे गाईज बाहेरचे व्ह्यू. क्वालिटी चांगली आहे. काय क्रीम गोल गाईज पप्पांनी क्रीम गोल आणतो, मस्त वाटतं खाऊ बघू आपण. आणि फळं वगैरे पण घेऊन जाऊ आपण गाईज कामावरती खायला. काय काय जिली आळत देते पहिला आशीर्वाद. बघ खायच्या वेळेस आशीर्वाद नाही अगं नाही, हातात घ्यायचं, हातात नाही खायचं वाटतं ते. हा घाबरते आहे ते. नाही ठेव त्याला खाली. रॉकेला घाबरते. ठेव तू रॉकेला, तिला खाऊन देणार नाही. रॉके झोपला तिथे. आवाज आला ना त्याला 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 दे, पटकन तोंडात. त्याला देणार. रॉके खाऊन देणार नाही बघ. टाकी तिथं पुढे तो येत नाही, घाबरतो. तो हा भित्र आहे, तो रे भित्र आहे तो. तू साईडला होती ती. तू घाबरतो. घाबरते की त्याला नाही नको, तो घाबरतो. तू रॉकी कोकणी घाबरते. तिला देते, तिला खाऊन देते अजिबात. एक पण बिस्किट नाही खाऊन. तो बसलाय बघा की तिकडे झोपल्या म्हणून तो येत नाही तिकडे रॉके. ना ते कुणालाच खाऊन नाही देत तो. डाय अंगावर होता त्यांच्या पळून. ती बघा घेऊन गेली. तर काही चला आता आपण निघूया आपल्या जॉबवरती. गाड़ी स्टार्ट कर. तो चलिए शुरू करते हैं. काही नाही बघा, आता मी दुकानावरती आलेलो इकडे. इकडे सगळेजण बसल्यात गाईत. माधुरी, अभिषेक आणि विशाखा पण आहे. शॉपचं शटर तर काही वरती घेतलेलं आहे, पण दुकान आपलं काही अजून ओपन झालं नाही आहे. आपण काही थांबू मस्तपैकी. ऊन वगैरे पडलेलं आहे, उन्हामध्ये बसू आपण. नाही उन्हात नाही काही, तिथं जिन्यावर बसू आपण आणि बाहेर थांबू. बाहेर थांबावं लागेल काही. शोरूम तो ओपन झाला नाही आहे. शटर बघता वरती घेतले, त्याला तर काय कुलूप असते आपल्या याला दरवाजाला. कोण येते काय माहिती. सुनील येतो, गार पण येतोय. सगळ्यांना बाहेर बसून टाइमपास चाललेला आहे, मोबाईल बघत बसलेले आहेत. ना आर पण येईल की आज गेले आर पण येईल. बघू बसू आपण बाहेर इकडे. आईस सुनील भाई आणि आजू बघा आता आलेले आहेत. ते आजू मास्क लावून आलाय फुल पॅक दिखवून. आता दुकान होईल आपलं ओपन. चला आता जाऊ आपण शॉपचं मटेरियल घेऊ बाहेर. चला काहीच 1 2 3 4 5 6. तर काही फक्त 6 जण आलेले शोरूममध्ये. अजून बाकीचे लोक येतील. काही आपण मटेरियल वगैरे बाहेर घेऊन बसवायचं ना. मटेरियल तर काहीच बघा आपला बाहेर घेतलाय बघा इकडे. क्या 2 साल तू 25 साल तो जी पहले समझे. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर काय जाऊ आपण बसू आतमध्ये जाऊन आपलं बिलिंग वगैरे करूया खालचं. चला. तर काही आता आपलं बिलिंग वगैरे झालंय बघा शोरूममधलं सगळं. सुनील भाई बाहेर जाऊन थांबले. तर शोरूममध्ये काही सकाळपासून 2 कस्टमर येऊन गेले, पण त्यानंतर काही कस्टमर नाही आला अजून. तिकडे विशाखा बसले बघा त्या साईडला. तिलाही बोर झाले, कस्टमर नाही येत. सकाळपासून 2 कस्टमर आले, पण त्यांनी काही घेतलं नाही मटेरियल.
विशाखा बसले आता 2-3 पीस बनवले आणि त्यांनी आता अजून परत 5 मिनटं बसल परत बाकी काही आहेत ते काही कंप्लीट करून टाकेल पीसेस. अरे कलर मारायचे त्यांना. काय मारायचे का मला नाही येत मारता ते. कोणाला कलर मारायचे रे परत कलर मारायचे वगळे मला नाही मारता येत. ते हिमत आल्यावरती सांग. हिमत येईल की मी तर सुनीलबाईला सांग. सुनील बाईला सांग आणि हिमत आल्यावर सांग हिमतला सांगाल. तर काय आता आपण बघूया बसू इकडेच कस्टमर नाही आहेत आणि बोर तर भरपूर होतं काय शोरूममध्ये कोणच नाही आहे. आता आता आपण मी काही जाऊया बाहेर बघू बाहेर जाऊन बसू आपण बाहेर वेळ वाट बघू काय क्लायंट यायची चला. आता बघा मी बाहेरून बसणार टॉपचे पण आहे उंट काहीच उंट झुम झुम ए बसायचं का उंटावरती 10 रुपये तिकीट आहे का बसायचं का बघायचं का नको नाही बसलो तर अजून लहानपणी बसायची इतकी होती अगोदराची लहानपणाचं जायचं नाही उंटाचं एखादा का मला वाटत की बसू करून तेव्हा पैसे घालायचे आता पैसे ऐकून आता बसली वाटत नाही. ते जास्त काय जे आपल्याला वाटतं लहानपणी करूशे पण ते मोठेपणी आपल्याला करूशे वाटत नाही. म्हणजे जसं लहानपणी एन्जॉय असतं ना तर मोठेपणी होत नाही एन्जॉय रे आपली. काम आता आपल्याला काही कामाला यायला लागतं काम वगैरे करायला लागतं आहे ना. तर काही फॅमिली वगैरे बघायला लागतं आपल्याला कसं आहे ना काही फॅमिली बघायला लागतं आता काम वगैरे करायला लागतं. तर काय आता झालं आपलं लहानपण गेलं आता थांबू काहीच आता बाहेरच आपल्या इकडे बघू लाईन वगैरेची वाट बघूया. कस्टमर नाहीत बोरिंग तले होते आपल्याला. सोलून आता आतमध्ये जाऊन बसले तिकडे. माझं एक कस्टमर झालेलं आहे आत्ताच जस्ट 9 मध्ये त्यांना मी पॅकिंग करून दिली मी आणि विशाखाने. बॉक्स वगैरे बनवला विशाखा माहिती आहे का नाही राहून जातं. लागेल कशाच तरी हा ठेव इथं साईडला राहू दे इथंच हा उचल कचरा उचल. काहीच बसू आपण आता आतमध्येच. एक कस्टमर झालेलं आहे माझं आणि ऑक्सिजनही झालं वाटतं एक कस्टमर पण काहीच बसू इकडे आतमध्ये. कौन है कहाँ से आते हैं क्लायंट वगैरेची वाट बघू काही. तर काहीच आता मी आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये काहीच इकडे बघा आजू बसलेलं आहे ऑक्सी बसला सर काही वर जाऊन कस्टमर तर नाहीत काही सकाळपासून ना. आजू वरच्या शॉपला होता आता खालून बसलेलं आहे. आजूला विचारू आजू जेवलं होय का शांत बसलेस बोर होते ल्यात कस्टमर नाही सकाळपासून. बघूया काहीच कस्टमर येतात का नाही आहे मग आपण थांबू आतून काहीच करू शकत नाही थांबू इकडेच. चला तुम्हाला भेटतो काही बघू कस्टमर असतात का नाही अजून सकाळपासून. तर आपलं एक कस्टमर झालेलं आहे मागाशी अजून बघू काहीच कस्टमर असतात का नाही. बॅग कुठे हिम्मतची हिम्मत गाईज बॅग विसरली गाईज घर से हाकाल द्या उसको गाईज हाकाल द्या मतलब त्याला घरातला काहीच हिम्मतला घरातून काढून टाकले हाकलला त्याला. हे बघ तेरे को वाला मेरे पास भी सेम है तेरे को बोला था ना मेरे पास भी एक तर गाई दोघांचे पुढे सेम आहेत. मी आत्ता घेतला होता मला नव्हतं माहिती तुझ्याकडे आहे म्हणून. लेकिन उसने पूरा मैंने पहले लिया उसने बाद में लिया फिर भी देख दोनों का सेम सेम है क्योंकि मैंने 2 बार पहने 2-3 बार उसने भी वैसे पहने. गाइस आजू काहीतरी पत्ता खेळत बसलाय बघा. गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे ऐसे बुटके गाईज आते गाईस येता येता आजूची मस्करी चालू केली हिम्मतनी. हिम्मत रोस्टेड द आजू हा बच्चों को रोज बच्चा रोज काय करता आपण काही थोड्या बसू इकडे बाहेरच चला मस्तपैकी थंडी हवा पण काही चालू आहे. मस्तपैकी काही थंड हवा पण चालू आहे आपले काही बसू बाहेर मस्त गार्डनमध्ये इकडे लॉन एरियात हे बघा काही हा मस्त लॉन एरिया आपल्या इथं फुलं बिलं लागलेली आहेत. इथं गुलाबाची झाडं पण आहेत काही भरपूर झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये हिम्मत बसल तिथे बसल. आणि ते बघा काही सुनील आपले आत्ता आलेले आहेत काहीतरी कामसाठी इकडे वरती कुठेतरी गेले होते इकडे आपण काही थांबूया इकडे बाहेर
मध्ये फिरतोय बघा माझ्यासोबत काय आता. विशाखा आणि हिम्मत हिम्मत कोण बोलतोय दोन वर्ष झाली. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है। गाईज आजी बघा चाललंय जेवायला. चाललंय बघा आता गाईज. हमको जिंदा मत छोड़ो साला. इथं असताना आला ना पार ते मुंबईला मस्त आला ना ग फुल तो. अगं, माझ्या हातात किती सरक बरं. छान दिसते ना. भारी आलाय हा छान दिसतंय है ना. ह्यात एक फोटो काढू आपण असा. भारी आहे गाईज. चला आता आपण ती बघा गाईज विशाखा पाणी टाकते झाडांना इकडे तिकडे. आपण काही इकडे थांबू आता बाहेर थोडं थांबू. क्लायंट वगैरे याची वाट बघूया. टाकतं बघा कसं पाणी. हां भारी टाकतं चांगलं काम करतं. कर हे असं पाणी टाकतात हा. माझ्यापाशी पण झाड. ते नाही का ते शॉवर असतं बघ. बाटली घे बाटलीला होल पाड. हे का विशाखा कॅनला 2-3 होल पाड असे. तर काय करतो तिकडे खाली चेक करतोय काय करतो चेक तो. ते बरोबर लावलेलं का नाही. हां हां बघतो काय गाडी चेक करत बसले मग खाली. आपण थांबू इकडे बाहेर. नंतर मग थोड्या वेळ आपण काही जेवायला जाऊ. भूक तर लागलेली. आज जायचं बघा बाहेर थांबू. काही आता बघा मी कस्टमरसोबत आता कस्टमर वगैरे करतो. बाकी मग विषय काही बसलेली इकडे. आता माझा तिचा नंबर आहे ना नंतर थोड्या वेळाने तुझा नंबर आहे. तर गाईस तर बघा तिकडे सुनील गाई बसलेले आतमध्ये कस्टमर चालू आहेत. तर आपण गाईस कस्टमर वगैरे करू आणि मग जेवायला जाऊ आपण. तो हेलिकॉप्टर चाललाय वरती. मी आलो होतो टेरेसला जेवायला. काय माहिती कसला हेलिकॉप्टर आहे गाईस. तर चला गाईस आता आपण जेवण वगैरे करून घेऊ गाईस आता. गाईस यार आता वाजलेत बघा 6 वाजायला आलेत गाईस. आणि गाईस मी बाहेर आहे. माझं गाईस जेवण वगैरे पण झालेलं आहे. चला आपण मी जातो बाहेर. गाईस बाहेरच बसलो होतो. बाहेर गाईस मस्त हवा चालू होती थंड थंड. त्यामुळे बाहेर बसलो होतो मी. आता आतमध्ये जाऊन बसू गाईस आपण. चला जाऊ आतमध्ये. कस्टमर तर येऊन गेले गाईस. कस्टमर झाले सगळ्यांचे. सुनीलबाई बसलेत कस्टमर करून. कस्टमर आले होते पण झाले काय थोडेफार बिल झाले. आपल्या एका कस्टमरने तिकडची फ्रेमची होती ती फायनल केली. आपण गाईस थांबू इकडे. सुनील फोन बोलत बसले तिकडे. काय रे ऑक्सीची बॉटल पाण्याची. आपण पाणी पिऊ गाईस मस्त की थंड थंड इथलं बसू असतं मस्तपैकी. तर गाईज बघा मी आता शॉपच्या बाहेर आलेलो आहे. आणि गाईज शॉप आपलं अजून चालूच आहे. आता गाईज वाजलेले आहेत किती 8:30 वाजलेत गाईज. आपण गाईज थोडं थांबू बाहेर. आणि मग त्याच्यानंतर शॉप बंद झाल्यानंतर काय डायरेक्ट गाईज आपण घरी जाऊया. तर गाईज आपले कस्टमर पण झालेले आहेत सकाळपासून. 3-4 कस्टमर झालेत गाईज. बघू अजून थोडे कस्टमर येतात का नाही. आपण बाहेरच थांबू इकडे. ऑक्सी आतले काहीतरी काम करत बसलाय बघा तिकडे. काहीतरी पंखा रिपेअरिंग करतोय गाईज. बघा आता आपलं फायनली शॉप बंद होत आहे. सुनील भाईने लॉक लावलेलं आहे. आणि आता गाईज आपण निघूया घरी. पाण्याची बाटली पाणी वगैरे पिऊ आणि मग गाईज आपण घरी निघूया. चला तर गाईज बघा तर आता मी घरी आलेलो आहे गाईज. तर चला आता आपण गाईज जाऊ आतमध्ये. गाईज बाईक तर थांबलेली आहे माझ्यासाठी जेवायला. आपण आतमध्ये जाऊ गाईज. बायको बघा गाईज बसलेली आहे तिकडे मोबाईलमध्ये बघत. इकडे बघ की काहीच बायकोने काही लावलेलं आहे बघा. बरं काय नाही करत नाही टाकत व्हिडिओ. त्याला काय होते सगळेजण लावतात तोंडाला. 1 सेकंड. अगं बघ मी पण लावतो. मी पण लावणार. मला पण आहे का दे की असेल तर. आहे का अजून. मी पण लावतो नंतर मग. तर काहीच बायकोने काहीतरी लावले मग दाखवत नाही ती. तिला आवडत नाही ना काही असलं सोशल मीडियावर टाकायला वगैरे. त्यामुळे ती नाही दाखवत. काहीतरी काय लावले ते तोंडाला तुम्ही. चारकोल लावलाय. त्याने काय होतं. आता चेहरा क्लीन होतो का त्यांनी. तर काहीच माझा चेहरा थोडा आपण क्लीन वगैरे करून घेऊया. मी पण लावतो गाईस थोडं. काय आपण जेंट्स लेडीज दोन्ही लावू शकतो गाईस. हे बघा गाईस बायको बसली. अगं बघ काय नाही सगळेजण दाखवतात का असं काय. सगळेजण आता यूट्यूबला बघत नाही होते. फेसबुक लावतो व्हिडिओ काढतात आहे का नाही. नको ठीक आहे गाईस जाऊ दे. नाही तिला आवडत नाही काही सोशल मीडियावरती.
तर आपण काहीच फ्रेश वगैरे होऊ आणि जेवायला बसूया. तर काहीच आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे काहीच. आता मी काहीच ते बायकोने बघा फेस नाही का तोंडाला लावलं होतं मागाशी चारकोल. तर काही चला आपण पण थोडंफार लावून घेऊ अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि मग एडिटिंग करून बसू. मग त्यानंतर काहीच थोडंफार आपण एडिटिंग करू. तर चला काहीच बघू आपण हे कसं दिसते आपल्याला. काहीच तुम्हाला दाखवतो. काहीच बघू किती आहे भरपूर बघा. तर असं पडते थोडं थोडं लावून टाकू इथं आपण नाकाला बघायला. काय नाही त्याने फक्त स्किन वगैरे अशी थोडी हे होते ग्लोईंग होते. बघूया. तर काहीच हे बघा फायनली झालेलं आहे. तर काहीच फायनली बघा आपण सगळीकडे चारकोल लावलेलं आहे. तर काहीच आता आपण ह्याला थोडं सुकून देऊ एक 10-15 मिनटं आणि बघू काहीच. चला आता आपण जाऊ बाहेर जाऊन एडिटिंग करत बसू काहीच. चला तर काही चला आता आपण जाऊ बाहेर जाऊन एडिटिंग करत बसूया. काहीच अशी स्किन आहे ना अशी पूर्ण आकसून धरल्यासारखी वाटते पूर्ण. तर चला काहीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा गाईस. आणि गाईस तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर गाईस हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट, बाय बाय गाईस. तर काहीच बघा तुम्ही बाहेर आलो आहे आणि काहीच जर मी असं बाहेर जर फिरलो ना रात्री 12 वाजता तर काहीच माणसं ना अशी एवढी घाबरतील नाही इकडची. तर चला काहीच आता आपण बसू इकडे बाहेर एडिटिंग करूया. गुड नाईट, बाय बाय.